राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या बेमुदत संपाचा आज दुसरा दिवस असून आंदोलन अधिक तीव्र होताना दिसत आहे। आपल्या मागण्यांसाठी सरकारकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीतर्फे पूर्णपणे पाठिंबा देण्यात आला आहे। राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना अहिल्यानगर यांच्या मागण्या योग्य आहे असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे अरुण जाधव यांनी व्यक्त केले। तसेच शासनापर्यंत आपल्या भावना पोहोचवल्या। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने एकत्र आलेल्या कर्मचाऱ्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला। आमच्या मागण्या मान्य करा, कर्मचाऱ्यांचा आवाज दाबू नका अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। आंदोलकांच्या मते वारंवार निवेदन देऊनही शासनाने त्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले असून त्यामुळेच आंदोलनाला बळ देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला। दरम्यान संपामुळे शासकीय कामकाजावर परिणाम होत असून नागरिकांनाही विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे। शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या वतीने 21 तारखेपासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध मागण्यासाठी या ठिकाणी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर या ठिकाणी आंदोलन हाती घेण्यात आलेले आहे। खरं तर हे सर्व कर्मचारी इथल्या गोरगरीब लोकांची सेवा करतात, प्रत्येक लोकांच्या अडचणीमध्ये मदत करतात। रात्रंदिवस लोकांची सेवा करणाऱ्या माणसाची ज्या काही महत्वाच्या मागण्या आहेत त्या मागण्यासाठी गेल्या अनेक दिवसापासून हे आंदोलन करीत आहेत। परंतु या ठिकाणचे राज्यकर्ते, या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब व त्यांचे सर्व सरकार या ठिकाणी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे आणि या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांवर अन्याय करीत आहे। या लढ्याला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीरपणे पाठिंबा देण्यात आला। त्याचबरोबर जोपर्यंत याला न्याय मिळत आहे तोपर्यंत आदरणीय डॉ. बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीने या ठिकाणी या लढ्यामध्ये सहभाग नोंदवला जाईल। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आजच्या या लढ्याला मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर पाठिंबा देताना थांबतो। जय महाराष्ट्र।